हॅलो, अरे कुठे बे, काय करू राहिला बे? अरे इकडे ना रे बे. नमस्कार मित्रांनो, आता तुम्ही म्हणता काय हा बे बे करू राहिलाय. तुम्हाला तर माहिती बे म्हणलं की बाय सोलापुरात आहे बे मी. अहो कसं आहे मित्रांनो, इलेक्शन लागले आणि सध्या कसे रणधुमाळी चालू आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे रणधुमाळी म्हणलं की आपण काय महागडी वाजतो, कारण आपला शोध आहे छोटा पुढारी, सर्वसामान्य जनतेचा आवाज. आणि तुमचं सर्वांचं TV9 मराठीमध्ये स्वागत करतोय. आता बघताय तुम्ही माझ्या मागं सोलापूरची महानगरपालिका आहे. हा ठीक आहे, निवडणुकीला वेळ आहे, पण जनतेला वेळ नाही ना. चला तर मित्रांनो, आता इथं आपल्याला दादा भेटलेले आहेत. काय म्हणताय दादा, गॉगल बिगल कडक आहे एकदम बाई? आम्ही सोलापुरी माणसं पहिल्यापासून कडक मध्येच असतं. कडक भाकरी, शेंगाची चटणी, तसं आमचं कुरबा पण कडक मध्येच असतं. कडक कडक, क्या बात आहे. कोल्हापूरची चटणी बी कोल्हापूर नाही, सोलापूर साहेब. हा सर ठीक आहे. सोलापूर ठीक आहे. काय भाऊ भाऊचे काय लय लांब नाही. तिकडे तांबडा पांढरा, इकडे डायरेक्ट शेंगदाण्याची चटणी शेंगाची चटणी, कडक आणि भाकरी. पहिला चटणी. चटई कशाला, एवढं मोठं आमचं चादर शोरूम आहेत की. हा, चादर शोरूम आहे का? बरं मला सांगा, इकडे 3 आमदार आहेत, एक खासदार आहे, काय विकास झालाय का सोलापूरचा? विकास म्हणजे सोलापूरचा झालेलाच आहे. ऑलमोस्ट 60% to 70% सोलापूरचा विकास झालेला आहे. काय म्हणणं आहे बाबा, जुनी जाणती माणसं आहेत तुम्ही. शब्द जायचा, वचन जायचं, प्राण जायगा लेकिन वचन नाही जायगा. पण आता प्राणाच्या आधीच वचन जात्यात. पक्षात फुटला फुटी होती. काय म्हणणं आहे बाबा सोलापूरकरांचं? सोलापूरचं म्हणणं असं आहे, ज्यांनी पक्ष बदलला, हं, तिकीट घेऊन उभारला, हं, त्याला पहिले पाडायला पाहिजे. हं, आणि दर 5 वर्षाला नवीन चेहरा द्यायला पाहिजे. हं. एक नगरसेवक 10 वर्ष निवडून आला तर 20 कोटीचं मालक होत आहे. बरोबर, 20 कोटीचा डायरेक्ट. एक नगरसेवक 10 बोटात अंगठे असते. हं, उभाराच्या अगोदर 1 बोटात बी नसती. हं. निवडून आला की 10 बोटात अंगठ्या, गळ्यात लाकेट, 4 व्हीलर. आणि ज्यांनी निवडून दिलंय त्यांच्याकडे काय असते? त्यांच्याकडे काय नसतं, त्यांना विचारत बी नाहीत. हं, गटार तुंबली म्हणलं तर ज्या 100 काढून घ्या हं, म्हणते. हं, हं. काय तुम्ही कागदपत्रच घेऊन आलात? काय पुरा दुसरे कागदपत्र आहेत ते. दुसरे कागदपत्र आहेत ती माझी वैयक्तिक. हा बोला. म्हणलं काय पुरावेच घेऊन आलेत काय? डायरेक्ट नाही पुरावा त्यांच्या तुम्हीच आहे की एवढा मोठा आता. मी घाबरलो ना, म्हणलं यांनी काय पुरावे आता छोटा पुढारी आमच्या गावात आलं म्हणजे आम्ही मोठे पुढारी आता. गंध नाही विकास नावाचा इथं नावच नाही. विकास म्हणजे पोरगा पोरगा बी नाही. विकास नावाचा पोरगाच नाही, विकास बी नाही. अरे आणि उमेदवार सुद्धा विकास नावाचे नाहीत. हं. मग ते कुठल्या नावाचे आहेत? हे असेच आहे रे गे रे नत्तू खैरे. काय रे नत्तू खैरे. सर्वच डावने 2 दिवस फेरफटका मारल्यात. अजून किती दिवस फेरफटका मारायचं? त्यातून त्यांचं गाव लांब असलं तर कालचा दिवस अख्खा गेला, आजचा दिवस अख्खा गेला. काय काय कालचा दिवस काल संपूर्ण दिवस गेला, सर्व्हर डाऊन आहे. आज संपूर्ण दिवस गेला, सर्व्हर डाऊन आहे. शैक्षणिक कामात सोमवारी आम्हाला द्यायचं आहे, उद्या शेवटचा दिवस आहे. कसं आम्हाला जर नाही मिळालं तर आम्ही तिथली शैक्षणिक फी कशी भरायची? बरोबर. आणि केवळ ह्या तांत्रिक कारणामुळे जर असं नुकसान होत असलं आमचं, विद्यार्थी मुलांचं शैक्षणिक नुकसान होत असलं तर आम्ही कसं करायचं? बरोबर. हे जे तातडीने दखल घेतली गेली पाहिजे. आणि आजच्या आज नाही झाला, आसपास उद्या चालू झाला पाहिजे सर्व्हर. तो काय राव, इकडे पण रस्ता नाही, काय नाही, मोची काय परिस्थिती. मग ह्याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे ना. दरवर्षी निवडणुका येतात जातात आणि काय सामान्यांचे हाल तसेच राहतात. आता मला सांगा, मी मोहोळमध्ये आहे, रस्त्यांची परिस्थिती, पाण्याचा प्रश्न, गटार लाईनीचे प्रश्न, काही नेते मंडळी बघतायत का नाही तुमच्या? आतापर्यंत तालुक्याचा भकास झालेला आहे. मोहोळ तालुक्याचा कुठलीही योजना करत नाही. शेतकऱ्याचे अक्षरशः हे काळेकुट दिवाळी झालेले आहे. पूर आलेला आहे. कमीत कमी 5 महिने पाऊस पडलेला आहे. नमस्कार. नमस्कार. काय म्हणते सोलापूर? सोलापूर एकदम ठीक आहे. हा. हा. काय म्हणते फक्त सोलापूरचं वातावरण? वातावरण तर सध्या दूषित झालंय सगळं. हा. हा कारण सर्वसामान्य जनता कुठेतरी विचलित आहे का? थोड्या सामान्य गाड्या पुढे घ्या ना प्लीज. जाणाऱ्यांना गर्दी नका करू प्लीज प्लीज. जनतेचं ऐकायला कुणाला सुद्धा टाइम नाहीये. सगळे पुढारी आपापल्या संसारात, लेकराबाळात आणि कसा चारी बाजूने पैसा येतोय त्यासाठी सर्वांचे प्रयत्न आहेत. आणि जे सत्तेत नव्हते ते बी सत्तेत गेले. आणि अजितदादाच्या पोरांनी जर तुम्हाला माहिती आहे काल काय केलंय,
1800 कोटीची जमीन 300 कोटीला बळकावली. 21 कोटी सरकारचा महसूल बी बुडवला. तरी पण त्यांच्यावरती FIR दाखल झाली नाही. का तर तो उपमुख्यमंत्र्याचा पोरगा आहे. आपण तहसीलदारांना केलं की सर? हो, त्यांना जे बिगर कामाचे होते त्यांना सस्पेंड केलंय आणि ज्यांनी खरेदी केली त्यांचं त्या FIR मध्ये नाव पण नाही. सामान्य जनतेचं ऐकायला कुणाला सुद्धा टाइम नाहीये. सगळे पुढारी आपापल्या संसारात लेकराबाळात आणि कसा चारी बाजूने पैसा येतोय त्यासाठी सर्वांचे प्रयत्न आहेत. आणि जे सत्तेत नव्हते ते बी सत्तेत गेले. आणि अजितदादाच्या पोरांनी जर तुम्हाला माहिती आहे काल काय केलंय, 1800 कोटीची जमीन 300 कोटीला बळकावली. 21 कोटी सरकारचा महसूल बी बुडवला. तरी पण त्यांच्यावरती FIR दाखल झाली नाही. का तर तो उपमुख्यमंत्र्याचा पोरगा आहे. आपण तहसीलदारांना केलं की सर? हो, त्यांना जे बिगर कामाचे होते त्यांना सस्पेंड केलंय आणि ज्यांनी खरेदी केली त्यांचं त्या FIR मध्ये नाव पण नाही. आणि आजीदादाला मागच्या आठवड्यात शेतकरी म्हणले होते कर्जमाफी करा. आजीदादा म्हणले तिजोरीत पैसाच नाही. हो, तिजोरीत पैसे कसे येतात? तिजोरीत सरकारला शेतकऱ्यांना देण्यासाठी 1 रुपया नाही, पण यांना 2-2, 2.5 हजार कोटीच्या जमिनी घेण्यासाठी यांच्याकडे भरपूर पैसा आहे. 2-2, 2.5 हजार कोटीचे आता मुरलीधर मोहोळने 2.5 कोटीचा भाजपचा केंद्रीय मंत्री आहे. 2.5 कोटीचा त्यावेळेस त्यांनी पण जमिनीमध्ये गैरव्यवहार केला. पण जनतेला असा प्रश्न पडतोय का, मुरलीधर अण्णा असतील, पुन्हा अजितदादा असतील, अनेक घोटाळे जेव्हा महाविकास आघाडीमध्ये असतात तेव्हा त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप असतो. BJPत असतात तेव्हा ते जागे प्रकरणं दाबली जातात. मग असे कुठले तरी जालिम फाउंडर आहे का बाबा? आहे ना, भाजपमध्ये गेले की डायरेक्ट वॉशिंग मशीन मध्ये बाहेर काढतात ना, डायरेक्ट धुवून निघते बाहेर. पण जनतेला कुठेतरी उल्लू बनवल्यासारखं होतं. हो, जनतेला तर उल्लू बनवण्याचं काम चालूच आहे. सोलापुरामध्ये आमच्याकडून वर्षभराचं टॅक्स घेतात बरोबर. आणि 7 दिवसाला एकदा पाणी देतात. टाइमशीर एक दिवस म्हणजे वर्षभराचं टॅक्स. टॅक्स आणि 7 दिवसातून एकदा पाणी कसं भागवायचं सर्वसामान्य जनतेने हा विचार. आणि ते पण 2 तास पाणी देतात. पाणी मुलगा लहान मुलगा मुतला तर पाणी येतंय, पाणी येणार त्याची लगी फास्ट आहे. हा, फास्ट आहे. हा, कोण दखल घेत नाही. इलेक्शन आले तेवढे येतात, आम्ही काम करू ते करू, कोण दखल घेत नाही. त्यांची आपले घरं भरतात. गरीब लोक जनता मरतीये. बरं, काय वाटतं बरं, सर्वसामान्य जनता या बारीने बदल करणार का? काय शक्यता नाही आहे. का बरं शक्य? काय सांगू शकत नाही, काय सांगता येत नाही. EVM मशीन असेल तर सरकार तेच असेल. जर बॅलेट पेपरवर जर इलेक्शन असेल तर जनतेतून प्रतिनिधी जातील. सरकार म्हणतं बॅलेट पेपरवर इलेक्शन घ्यायचं म्हणलं की त्याला वेळ लय जातो, त्याला प्रतिक्रिया लय करावं लागते. आम्ही 4 वर्ष थांबलोय, अजून 1 वर्ष थांबू. बरोबर आहे, हे मुद्दा बरोबर आहे. 4 वर्ष असं मी थांबलोय, अजून 1 वर्ष थांबू. 1 वर्ष थांबू, बॅलेट पेपरवर घ्या. आणि थांबून देणार आहोत. आणि इथं सोलापूर शहराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये 35 किलोमीटर सोलापूर झालेला आहे. 2000 पासून आज तागायत 140 अपघात झालेले आहेत. 140. त्याच्यामध्ये जवळजवळ 200 माणसं मेलेली आहेत. 200 माणसं. ही खड्ड्यांमुळं. इथलं जे सरकार आहे, इथली जी व्यवस्था आहे ती नकारात्मक भूमिका घेते. माझा आजोबा होता, मुलगा आहे, आता मुलगी आहे, आता मुलीचा मुलगा आहे. म्हणजे घरातले घरात. आम्ही फक्त मतदान करायचं आणि घरात बसायचं. त्यांनी राजकारण करायचे, पैसे कमवायचे. पण आता कुठेतरी जनतेचा संभ्रम वाटतोय का की नको बाबा वोटिंग करायला, कारण हे निवडून येऊन त्याच पक्षात जाणार आहे, त्या पक्षातल्या पक्षात, असं कुठेतरी संभ्रम वाटतोय का? संभ्रम वाटते, पण लोकशाही टिकवण्यासाठी आम्हाला मतदान करावं लागतं. पण असं कुठेतरी विश्वास उडाल्यासारखा वाटतोय का बाबा? विश्वासच उडाला आहे. 99% लोकांचा विश्वास उडाला आहे. पण नाविलाज आहे, लोकशाही टिकवायची असेल तर किमान मतदान करावं, ही एक भावना लोकांमध्ये. जनतेने ठरवलंय का नवीन चेहरा, हे नको ते नको, नवीन चेहरा द्यायचा आहे म्हणून? नवीन चेहरा देतच नाहीत ना. कुठल्याही पक्षातला आता कुठल्या पक्षामध्ये कोण आहे हे समजत नाही. बर,
कोण कुठल्या पक्षातून निवडणूक लढवतं हेच समजत नाही. सोलापूरकर जनतेचा आवाज बघितला का? खरे जातीपातीचं राजकारण नसावं, विकासाच्या मुद्द्यावर मांडावा. कारण अजून बी गाव वाड्यावर चव्हाट्यावर ते सगळे हिंदू असो मुस्लिम असो सगळे एक गोविंदांना आणत आहेत. आणि सोलापूर हे बाई इथं जानका चटणी तर लागणारच. आणि शेवटी कसं आहे, सोलापूर जनता ठरवणार नवीन उमेदवार देणार का नाही. पण मात्र एवढं निश्चित आहे बरं का, बॅलेट पेपरवर जर निवडणुका झाल्या तर सगळ्यांचे उलटा पालत होणार म्हणजे होणार. छोटा पुढारी विशेष कार्यक्रम TV9 मराठी पात्रा सोलापूरमधून.